ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉफी करू नये. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 107वा भाग आज अपलोड होत आहे. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रिया खूप मोठ्या संकटातून सावरली होती. तिला सगळे काही आठवले होते. शिवम तर आता तिला स्वतःच्या नजरेपासून दूर होऊ सुद्धा देत नव्हता. त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. जर पुन्हा असं झालं तर काय करायचं? पण हे सगळं त्याने पल्लवीला आणि डॉक्टर रोहितला सांगितले. तर ते म्हणाले, असं परत होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण हे फक्त त्यांना दिवस गेले आहे म्हणून आणि हार्मोन इनबॅलन्स झाले होते म्हणून झाले आहे. पण भविष्यात हे होणं अशक्य आहे. तो ते म्हणाला, ठीक आहे, पण हे बाळाला नाळाचे वेडे होऊ नये म्हणून काय करावे लागेल ते पण सांगा ना. तर पल्लवी म्हणाली, अरे यावर उपाय खूप सोपा आहे, तुला माहीतच आहे. आणि तुला माहीतच असेल, तू तुझ्या क्षेत्रात जसं तुझ्या फळभाज्या ह्या सेंद्रिय शेती योजनेतच पिकवतो ना, इथे पण हाच उपाय आपल्याला प्रियासाठी अवलंबून पाहायचा आहे. कारण तुला माहीतच आहे ना, गोळ्या औषधं केमिकल्सचे असतात आणि तिला लगेच रिॲक्शन येतं म्हणून. मग मी आणि रोहितने तिची सगळी मेडिकल टेस्ट रिपोर्ट व्यवस्थित पुन्हा एकदा स्टडी केली आणि साधा आणि सोपा उपाय यावर काढला. तुला पटणार असेल तर सांगू का? शिवम म्हणाला, अगं पल्लवी, तू योग्यच सांगशील, सांग. ती म्हणाले, अरे पण तू चिडणार नाही ना, रागावणार नाही ना, नक्की ना? तो म्हणाला, अरे बाबा खरंच नाही चिडणार, रागावणार पण नाही, सांग ना. आता रोहित आणि पल्लवी एकमेकांकडे पाहत शिवमला एकदमच म्हणाले, नैसर्गिक उपचार पद्धती. तो म्हणाला, म्हणजे जुन्या काळात जसं काम करायचं बायकांनी गरोदर असताना तसं? ते दोघे पण म्हणाले, हो तसंच. शिवम, आता त्या काळी काही दवाखाने नव्हते, हॉस्पिटल पण नव्हते, की खूप चांगली उपचार पद्धती पण नव्हत्या ना. मग तेव्हा हे पण प्रॉब्लेम येतच असताना त्यांनी यावर उपाय म्हणून हे सगळं केलं आहे. आणि केलं होतं की नाही, पण हाच उपाय आम्हाला खूप चांगला वाटतोय आणि फायदेशीर वाटतोय प्रियासाठी. आणि आता त्यात तिला जुळं आहे ना, म्हणून औषधं तर आपण वापरून वापरून पण देखील खूपच कमी प्रमाणात. पण नैसर्गिक उपचार सुरू केले तर ते नाळाचे वेडे पडणार पण नाही असं आम्हाला वाटतं. पण आता हे ऐकून शिवम जरा म्हणाला, अगं प्रिया, हे सगळं कसं करेल, शक्य आहे का ते तू सांग. अगं वाड्याची सुनबाई आहे, ती गावची पाटली नाही, तिने कामे करायची का? हे मला मान्य नाही ग, असं तो म्हणून जरा रागातच जागेवरून उठला. तो उठलेला पाहून रोहित आणि पल्लवी जरा घाबरले, कारण त्याचा राग किती भयानक आहे आणि भयंकर आहे हे त्यांनी पाहिलं होतं. आणि पल्लवीने ते तर कॉलेजला असताना अनुभवलं होतं. कारण कारण त्याच्यावर लाईन मारणाऱ्या मुलीला त्याने मुलगी आहे म्हणून सोडून दिलं नव्हतं, तर सरळ एक खाडकन कानाखाली आवाज काढला होता, ते पण सगळ्या कॉलेजच्या समोर. पण आता तो खूप समजूतदार झाला होता. मग असं करेल की नाही याचा भरोसा पल्लवीला नव्हता, कारण तो कसलाच विचार करत नव्हता ना आधी. आणि आणि यांनी तर सरळ त्याच्या बायकोला म्हणजे प्रियाला हे सगळं काम करायचं, ते पण नोकरासारखी. तेव्हा कुठे ती व्यवस्थित 9 महिने पार करेल त्या 2 बाळांना पोटात घेऊन? नाहीतर एकाचं अबॉर्शन करावं लागेल, हा उपाय, हाच त्यावरचा तोडगा, असं सांगितलं. आता तो काहीच न म्हणता गप्प बसून राहिला. मग पल्लवीचा आणि रोहितचा पाहुणचार केला आणि ते गेले. पण शिवमला त्यांनी प्रियासाठी दिलेला सल्ला योग्य आहे असं वाटत होतं. अशातच 2-3 दिवस गेले आणि आता प्रियाला तर खूप बरं वाटत होतं. तो नेहमीसारखा आता रात्री फार्मवरून जवळपास 11 वाजता यायचा, तर ती गोळ्या औषधं घेऊन लवकर झोपलेली असायची. जेव्हापासून ती ठीक झाली होती तेव्हापासून त्याला खूप वेळ मिळतच नव्हता बोलायला बसायला तिच्यासोबत. तिला औषधाने खूप गुंग यायची. मग
त्यामुळे ती खूपच आराम करायची आणि तिची औषधं संपणार होती. त्या दिवशी पल्लवीने स्वतः शिवमला फोन केला आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी होता. ती म्हणाली, काय ठरवलं आहे शिवम, सांग ना, नाहीतर आम्हाला तरी आमची प्रोसेस चालू करायला, तिला ट्रीटमेंट करायसाठी. तो म्हणाला, ठीक आहे, व नैसर्गिक उपचार पद्धती सुरू करतो आजपासून. आता आईसाहेब, आबासाहेब यांच्या सगळ्यांना म्हणजे तिच्या मम्मी पप्पाला सुद्धा त्याने सगळे सांगितले, पण तिला काहीच नाही सांगितले. आणि आता तो रोजच्यापेक्षाही लवकर फार्म हाऊसवरून 8 वाजता घरी आला. कारण आता नक्की प्रियाची काम करून बुसकट पडणार होतं, हे नक्की होतं बरं का. तर तो आला तर ती म्हणाली, तुम्ही इतके लवकर कसे आलात हो आज? आणि तो तिला खूप प्रेमाने जवळ घेऊन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, अगं आता इथून पुढे ना मी रोजच लवकर येणार, तुझी तुझी काळजी घेता यावी म्हणून. आणि तिने पण त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या शर्टच्या बटनाशी चाळा करत म्हणाली, हो का, मी काय लहान मुलगी आहे का माझी काळजी घ्यायला? तर तो पण तसंच तिला लहान मुलांना बोलतात ना तसं म्हणाला, हो ना बाळा, आता काय करायचं, तुझी काळजी ही लहान मुलांच्या पेक्षाही जास्त घेणार आहे ना मी. मग पण तू ना माझं सगळं ऐकणार ना, ते सांग. असं म्हणून त्याने तिच्यासमोर आजच्या शेवटच्या गोळ्या पुढे केल्या आणि ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली, ओहो नको ना, आजच्या दिवस प्लीज, हे औषधाने मला कंटाळा आला आहे, ते घेऊन घेऊन. तसं पण ते घेतले की मला झोप येते, मग तुमच्यासोबत गप्पा पण मारायला मिळत नाही. पण आता हे ऐकून तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझी सगळी गोळ्या औषधं बंद करून टाकतो, फक्त आयरनच्या गोळ्या घ्याव्या लागतील, आणि बंद करायच्या असतील तर माझं सगळं ऐकावे लागेल. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तो तिला बाहेर घेऊन निघाला. तर ती त्याला म्हणाली, अहो आता बाहेर गेलो तर आईसाहेब रागवतील, मी नाही येत, तुम्ही जा. आणि आता तो तिचा हात खूप प्रेमाने धरत तिला उंबऱ्यावरून अलीकडे घेत म्हणाला, कुणी काही बोलणार नाही आणि रागावणार पण नाही, चल परस बागेत जाऊ, एक चक्कर मारून येऊ. ती गेली, चक्कर मारून आली. तसं तिला तो म्हणाला, चला आता लवकर झोपा बरं, सकाळी सकाळी तुला नवीन काम आहे ना. ती म्हणाली, अहो तुम्ही पण झोपा ना. तो म्हणला, ठीक आहे. असं म्हणून तो तिला स्वतःच्या कुशीत घेऊन खूप छान छान रोमॅन्टिक गप्पा मारत झोपले. आता रात्रीच्या त्या रोमॅन्टिक संवादानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ठीक 5 वाजता शिवमच्या फोनचा गजर वाजला. प्रिया अजून गाढ झोपेत होती. शिवमने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि हळूच तिच्या कानात कुजबुजला, उठा पाटलीनबाई, वेळ झाली आहे. प्रियाने डोळे चोळत विचारले, अहो इतक्या लवकर, अजून तर सूर्य पण वर आला नाही. आणि शिवमने तिला हसत उठवले आणि दोघेही वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गोट्याकडे निघाले. आता बारी होती शेण उचलायची, कसरत होणार होती तिची, आणि प्रियाचा चेहरा कसा होतो हे पाहणं खूप मजेदार ठरणार होतं. असं नाही की तिला ते काम येत नव्हतं, तिने ते काम पण शिकून घेतलं होतं. जेव्हा ती लग्नाच्या आधी आबासाहेब यांच्यासोबत कृषी प्रदर्शनासाठी झाडं, शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खते आणि धोरण हे सगळं शिकत होती तेव्हाच. पण आता जरा गोष्ट वेगळी होती ना. आणि आता ती गोठ्यात गेल्यावर शिवमने एक टोपलं प्रियाच्या हातात दिलं आणि शिवम म्हणाला, हे घ्या राणी सरकार, आजचं तुमचं पहिलं काम गोठा साफ करायचा. आणि प्रियानेही त्या गोठ्यातल्या शेणाकडे पाहिलं आणि नाकतोंड इतकं वाकडं केलं की शिवमला ते बघून हसूच आवरेना. ती म्हणाली, अहो खरंच मी असं करायचं, उचलायचं आहे का? मला खूप मळमळतंय हो त्याच्या वासाने. शिवम तिच्या मागे उभा राहिला आणि तिचे हात धरून म्हणला, अगो हेच खरं सोनं आहे. विचार कर, तू हे काम केलंस तर तुझ्या पोटातील बाळांची हालचाल किती चांगली होईल. चल पटकन, घाबरू नकोस, मी आहे ना सोबत तुझ्या. आणि आता प्रियाने नाकाला पदर लावला
आणि 2 बोटांनी शेणाचा गोळा उचलायचा प्रयत्न केला. तिचा तो घाबरलेला आणि वैतागलेला चेहरा पाहून शिवम पटकन खिशातून मोबाईल काढून तिचा एक फोटो क्लिक केला आणि ती म्हणाली, अहो काय करताय, फोटो नका काढू, मी किती घाणेरडी दिसते त्यामध्ये. तो म्हणाला, नाही गो, तू यात तर खूप गोड दिसतेस, असं म्हणून शिवमने तिला एक डोळा मारला आणि ती लाजून खाली पाहत म्हणाली, शी निर्लज्ज कुठले, कधी कुठे काही पण सुचतं हा तुम्हाला. तिचं सगळं काम झालं आणि शिवमने गोठा स्वच्छ करण्यासाठी नळी जोडली. शेण उचलून झाल्यावर आता गोठा धुवायची वेळ आली होती. शिवमने पाण्याचा पाईप हातात घेतला. प्रिया एका कोपऱ्यात उभं राहून सूचना देत होती. अहो तिथे नीट पाणी मारा, इथे कचरा राहिलाय, इथे पण पाणी मारा. आणि आता शिवमच्या मनात खोडकर विचार आला. त्याने पाईपचा एक रोग अचानक प्रियाच्या पायाकडे वळवला. थंडगार पाण्याच्या फवारात बसताच प्रिया म्हणाली, अहो नको ना, मी भिजेल ना. काय हे, अहो नको ना. ती आता स्वतःला वाचवण्यासाठी जरा मागे झाली. जसा तिचा पाय घसरला आणि ती पडणार इतक्यात शिवमने तिला तसंच मिठीत घेऊन सावरलं. तिचे डोळे भीतीने गच्च मिटून घेतले होते तिने. आणि शिवम तर खूप खोडकर होता आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर हळूच एक हवेची फुंकर घातली. तिने डोळे उघडले. ती म्हणाली, अहो नका ना असं करत जाऊ, मी पडले असते तर. तो म्हणाला, हो का, मी असताना हे शक्यच नाही हा. असं म्हणून त्याने तिच्या सरळ अंगावर तो पाण्याचा पाईप लावला आणि ती स्वतःला सोडून घेत म्हणाली, अहो काय हे, असं करतात का, सारखी चेष्टा हवी असते तुम्हाला, सोडा. भिजवलत ना आता मला, सोडा आता, घरात जाऊ. आणि आता तो तसाच तिचा हात पकडून ठेवत म्हणला, ओ राणी सरकार, काम झालं नाही अजून, धारा काढायच्या आहेत. ती म्हणाली, अहो मशीन आहेत ना, त्याने काढतात ना मग. तो म्हणला, हो पण एक गाय आहे ना तुझ्यासारखी नवीन आहे, तिला ना सवय नाही, चल मी धारा काढतो, तू थांब माझ्यापाशी. ती म्हणाली, बरं ठीक आहे, थांबते. आवरा पटकन, मला थंडी लागते भिजल्यामुळे. तो म्हणला, ठीक आहे, जावा ती बादली आणा आता. प्रिया पूर्णपणे भिजली होती, पण तिच्या अंगावर एक शिरशिरी आली त्या भिजल्यामुळे, थंडगार. बादली दिली तस तो गायची धार काढायला बसला आणि प्रिया खूप मन लावून तो कसं काम करतो हे पाहत होती. त्याला असं निवांत कधी बघायला तो घरीच नसे राहत. आणि आता तो तिला आवाज देत म्हणला, प्रिया तुला फेशियल करायला आवडतं का ग. ती म्हणाली, अहो पुण्यात होते ना तेव्हा काही फंक्शन्स असले ना की करायचे, पण आता नाही करत. तो म्हणाला, अगो मी जर करून दिले तर आता ते पण एकदम नॅचरल ग्लो येईल आणि तू आणखीन छान दिसशील. ती म्हणाली, काय हो, अहो डेअरी फार्मसोबत हे पण काम चालू केले का तुम्ही. तो म्हणला, तू आधी सांग करायचं की नाही. ती म्हणाली, ठीक आहे दाखवा करून. असं असं ती म्हणाली तसा त्याने गाईच्या दुधाच्या धारात तोंडा उडवल्या आणि ती म्हणाली, आईसाहेब, असं म्हणून घरात निघून गेली, कारण तिला साधा दुधाचा वास पण आवडत नव्हता ना. ती गेली तसं किचनमध्ये. आईसाहेब तिला पाहून म्हणाल्या, काय हो सुनबाई, काय करून घेतलंय, आज पहिलाच दिवस आणि हे हाल. असं म्हणून त्यांनी तिच्या चेहऱ्यावर असलेले दुधाचे थेंब त्यांच्या पदराने पुसून टाकायला सुरुवात केली. आणि ती म्हणाली, बघा ना आईसाहेब, तुमचे राजे मला किती छळतात. आता ती खूप नाटकी स्वरात म्हणत होती आणि ते ऐकून शिव म्हणाला, हो हो मी छळतो का आईसाहेब, बघा तुमची सुनबाई किती गरीब गाय आणि पोटात पाया असल्यासारखं बोलते ना, बघा मला कसं भिजवलंय त्यांनी. आता तो खोटं असं म्हणाला आणि लगेच आबासाहेब आले. तेवढ्यात शिवमचा कान पकडून म्हणाले, हो का राजे, तुम्ही खरं बोलत आहात ना, त्यांनी भिजवले तुम्हाला. हो ना, वरून त्यांनी दूध पण उडवले असेल, हो ना त्यांच्या अंगावर. आणि शिवम
कान सोडून घेत म्हणाला, चुकी झाली आबासाहेब. तुमच्या लाडूबाईला बोललो, माफ करा ना. तसे सगळे खूप खळखळून हसून रूममध्ये गेले. पण आईसाहेबांचे डोळे पाण्याने डबडबले होते. कारण एवढे नोकर चाकर असताना आणि प्रिया गरोदर असताना आपल्या एकुलत्या एक सुनेनं काम करावं लागतंय आणि ते पण त्यांच्या मुलाने सगळं करून घ्यावं. तो तिच्यासोबत स्वतः पण त्या कष्टात स्वतःला घालत होता. कारण ती आरामात नाही, मग तो तरी कसा आराम करेल हे मनात साठवून त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. आणि हे बघून आबासाहेब त्यांच्या खांद्यावर हात ठेवून खूप प्रेमाने आधार देत म्हणाले, अहो पाटलीनबाई, फक्त काही महिन्यांचा प्रश्न आहे. मग बघा, तुमचे राजे तुमच्या सुनबाईंना परत गुलाबाच्या फुलासारखी जपतील, माहिती आहे ना. त्या म्हणाल्या, अहो पण ती पहिल्यापासून खूप नाजूक आहे हो. कसं सहन करतील, कसं सगळं काम करतील आणि प्रसूतीपूर्व यातना तर कशा झेलतील याचाच विचार केला तर माझं मन भरून येतं हो. बघा ना, लग्न झालं तसं त्या इतकं चांगलं माहेर असून पण जायचं नाव सुद्धा घेत नाही. इथेच आपल्यामध्ये रमून गेले आहेत. मग इतके दुःख, इतके कष्ट आपल्याच राजे आणि सुन वाट्याला का? असं त्यांनी आबासाहेब यांच्या खांद्यावर रडून मन मोकळं केलं. आणि ते ऐकून घेत म्हणाले, बरं तुमचं काळीज आता काही दिवसांसाठी त्यांच्यासमोर दगडाचं करा. आणि राजे म्हणाले, तसं त्यांना फक्त काम सांगा, ठीक आहे. पण आता सध्या तरी त्या दोघांना भूक लागली असेल ना, मग दोघांसाठीच काय, सगळ्यांसाठी चमचमीत पोहे बनवून द्या तुमच्या हातचे. आणि जमलं तर आम्हाला पण हवेत हा तुमच्या हातचे पोहे, असं म्हणून ते हसले. आणि त्या म्हणाल्या, काय हो तुम्ही पण, बनवते ना लगेच. आणि इकडे रूममध्ये प्रिया गेली अंघोळ करायला. तसं ती बाथरूमचा दरवाजा बंद करणार इतक्यात शिवमने आडवा हात ठेवत म्हणाला, आधी मी करणार. ती म्हणाली, नाही मी करणार, मला तो दुधाचा वास आवडत नाही, म्हणून मी अंघोळ आधी करणार. तर तो बाथरूममध्ये शिरला आणि दार बंद करून घेत म्हणाला, बरं आपण दोघं मिळून करू. ती म्हणाली, शी घाणेरडे, जा बाहेर, मला लाज वाटते. आणि आता तो तिला तशीच भिंतीवर टेकून उभी करत तिच्या कमरेत हात घालून तिला त्याच्या एकदम जवळ ओढून घेत म्हणाला, कशाची लाज वाटते, माझी की मी काही करेल याची. आणि ती त्याला आता त्याच्या खूप जवळ होती. तिचं ते जरासं वाढलेलं पोट त्याला स्पर्श करत होतं. तसं आतमध्ये म्हणजे पोटाच्या आतमध्ये आज पहिल्यांदाच त्यांच्या बाळाने जोरात हालचाल केली आणि तिला आणि त्याला तो स्पर्श पहिल्यांदा सोबतच झाला. तसं ती हात पोटावर ठेवून म्हणली, अहो तुम्हाला जाणवलं का? तो पण खूप आनंदी होत तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, हो जाणवले. प्रिया, खरंच किती छान वाटलं असेल ना. परत कधी होणार असं असं म्हणून त्याने आता तिच्या पोटावर सरळ खाली बसवून कान लावला. तर प्रिया त्याच्या डोक्यावर खूप प्रेमाने हात फिरवत म्हणली, हो झाल्यावर परत सांगेल, आता चला ना, जाणं बाहेर जायचं आहे ना खाली पण. तर तो तिच्या पोटावर हळूच ओठ टेकून म्हणाला, बरं आवर, मी नंतर करतो. तसं तो बाहेर निघाला आणि ती त्याचा हात पकडून ठेवत म्हणाली, अहो सोबत करूया. आणि आता तो पण तिला पाहून गालात हसला आणि त्याच्या त्या गालावर पडणारी खळी पाहून प्रियाने त्याच्या गालावर तिचे ओठ टेकवले आणि स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिले. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये.